सांगोल्याचं प्रतिबिंब आबा माझे पांडुरंग, हा सांगोल्याचा कोयनेर हिरा आबा माझे येणार पुन्हा. हा 2024 ला बाबासाहेब येणार. रक्तातच मिसळले 7 पिढ्यापासून ती बाबासाहेब. आबासाहेब प्रतिकृती बाबासाहेब. बाबासाहेबांना एक 30 ते 35 हजार लिहिली. बेस्ट सिटीजन्स ऑफ इंडिया राष्ट्रपती पदाच्या लेवलचा माणूस आबासाहेब आणि त्यांचा आता जो असणारा नातू बाबासाहेब त्याच लेवलचा. डाळिंबाचं गाव असल्यामुळं आणि डाळिंबाचे मुहूर्तमेढ रवण्याचं काम हे आबासाहेबांनी त्या काळात करून ठेवलेलं आहे. आमच्या रक्तातच बाबासाहेब. कुठं आम्ही बघितलंच नाही ते कसला आहे तो शाजीबाग. खोके घेऊन पळाल्यापासून त्याचं कुठं नामोनिशाण गावात आलाच नाही तो. तर 100% म्हणलं तर बाबासाहेब देशमुख. तर गणपती आबामुळे तर आज तलाव पाटबंधार म्हणा ते बंधार झाले तर जागोजाग. बर गणपतराव आबाच्यामुळेच तर आमची डाळिंबी हे लागली. पाणी नसल्यावर डाळिंब येणार कुठं. किती बी त्यांनी फाईट लावू द्या, किती बी वातावरण तयार करू द्या, काय बी करू द्या, बाबासाहेब हे फिक्स आमदार आहेत आमच्या सांगोल तालुक्यात. शहाजी बापूस काय लुटा लुटीन दुसरं काय आता वाळू जेवालेकडे पैसे घे शिगे कंत्राटदाराकडं. बापूंच्या काळात कामं ठेकेदार घेईन आधी. याचं कारण एक आहे की बापूंनी टक्केवारी लय वाढवली. कामं पेंडिंगला पडली तालुक्यातली. बापूची टक्केवारी इतकी वाढली की बंगला थोडा कलर राहिलाय वाटतं, पूर्ण झालाय. आणि आता ती ह्या विधानसभेपर्यंत पूर्ण करून घेतील आणि घरी बसतील असं वाटतंय. बाबासाहेब देशमुखचं काम आहे. आज सर्वसामान्य माणूस तुम्ही जरी आता कॉल केला तरी 5व्या मिनिटाला कॉल, म्हणजे जरी कामात जरी असेल तर लगेच तुमचा फोन उचलणार. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही जमतो तेवढं आमच्या गावाने मी स्वतः 15 दिवस घरी गेलो नाही. 15 दिवस प्रयत्न केला पण शेवटी इमानदारी लोकांनी केल्या. बाबासाहेबांनी सांगितले भटार फाडल्यावर टार 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 विरोधकाला फाडणार, तसं या बारीनं आम्ही सुद्धा कामच भटार फाडल्यावर करणार आहे असं आवाज झाला पाहिजे. बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुखांची अस्मिता आहे आणि आम्हाला गणपतराव देशमुखांची अस्मिता जपायचं काम करायचं. आतापर्यंत गणपतराव आबासाहेब देशमुख आमचे आमदार होते तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या बांधाला लाईटीची एखादी वायर कट करायची सुद्धा वायरमॅन दादा विचार करत होतो. जोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार या ठिकाणातून निवडून जात नाही तोपर्यंत आबासाहेबांना आम्ही श्रद्धांजली पूर्ण होऊ शकत नाही. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, विधानसभेचं वातावरण तापलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण सांगोलमधल्या वेगळ्या भागामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तेथील लोकांचा आमदारविषयी म्हणणं काय हे जाणून घेण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. खरं तर आता आपण सांगोलमधलं अतिशय महत्त्वाचं असणारं गौडवाडी या गावामध्ये आलोय. खरं तर गौडवाडीची ओळख हे डाळिंबीचं आगार म्हणून केलं जातं. मोठ्या प्रमाणात या भागात डाळिंबीचा शेतकरी आहे. ज्या कॅम्प्लेक्सच्या मी समोर आहे त्या कॅम्प्लेक्सवरती सुद्धा डाळिंबीचं असं मोठं चित्र त्या ठिकाणी सर्वांना बघायला मिळतं. खरं तर डाळिंबीची पंढरी सांगोला ओळखलं जाते. त्यात महत्त्वाची जी गावं आहेत त्यामध्ये गौडवाडीचा देखील समावेश आहे. खरं तर काही काळामुळं डाळिंबीला त्या ठिकाणी मररोग असेल केल्यामुळे या ठिकाणी डाळिंबी जरी कमी झाली असली तरी पण अजून सुद्धा त्या ठिकाणी डाळिंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या गौडवाडीमध्ये आहे. खरं तर हा शेतकरी नेमकं येणाऱ्या विधानसभेविषयी काय चर्चा करतोय, इथला गौडवाडीचा शेतकरी शहाजी बापू का बाबासाहेब देशमुख कोणाला पसंत येतो हे खरं तर बघूया. आणि संध्याकाळचा टाइम आहे, लोक वेगळ्या भागामध्ये बसली ती. नेमकं गौडवाडीमध्ये कुणाचं पारजड आहे चला तुम्हाला दाखवतो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? करम पांढरे. बर, काय करता काम? शेती. शेती. लय निवांत गावात संध्याकाळी इदूळ असते निवान असते ते. बर, बरीच लोक येते गावात. होय होय. काय म्हणते गौडवाडीकडे यंदा आमदार केला? आमदार केलं बाबासाहेब देशमुख. का बर? कारण काय हो, इथला आहे, चांगला माणूस आहे. बापू बापू कशाला कोण बापूला ओळखते? तुम्ही ओळखत नाही? नाही. आमदार आहे राव, सगळं महाराष्ट्र ओळखतंय. असून काय करायचं, महाराष्ट्र आहे म्हणून काय ते ओळखते म्हणून काय कामं झाली तर त्याला ओळखतेली, मतदान करतील का? ती दिसते ती नवं डबरी पडलेली. कोणी केला हे रस्ता? ही रस्ता पहिला झालेला आहे. आता कुठला बापूने काय काम केलं गावात? काय काय नाही, नाही ते काहीच केलं नाही. कोण ओळखतच नाहीत. हा बर, मग कसं त्याला ओळख मतदान आता करत? बाबासाहेब पाठिंबा जायचं. बाबासाहेब पहिल्यापासून बाबासाहेब पाटील मागा. काय म्हणते यंदा आमदारकीकडे? आमदार आहे बाबासाहेब देशमुख. बाबासाहेबांनाच? का बरं बाबासाहेबांना? का म्हणजे पहिल्यापासून आमचा नेताच आहे होते. बदलूया त्या बारे. कशाला बदलायचं? चांगला आहे. शहाजी फुले चांगला आहे म्हणते तिकडं. कोण म्हणते? म्हणते वा तिकडं चोर म्हणते चांगलं कसं म्हणताय? काम लय केली म्हणते, निधी आणला. चोर काम करते त्यांचं केस भरायचं काम चालू. कोण गरीबाच काय करते हो? नुसतं हे उचलायचं त्यांचं पोट भरायचं. अहो गरीबाच ते पहिल्यापासून आहे. गरीबाच आज आमच्या आजोबापासून आहे ते. नमस्कार. नमस्ते. काय करता काम? सायकल दुकान आहे. काय म्हणते यंदा आमदारकीकडे? बाबासाहेब देशमुख. कशासाठी बाबासाहेब देशमुख? आमच्या रक्तातच बाबासाहेब. बर. आमच्या आज्या पंजापासून गणपतरावच्या पाठीमागे लोक आहेत. गाव पण गणपतरावच्या मागे. आबासाहेबांनी टेंबूचं पाणी आणलंय, पेज पाणी आणलंय,
त्यामुळे आमच्या ते डाळिंब या बागा पिकलेल्या डाळिंबामुळे आमची प्रगती झाल्या नाही पूर्वी आमच्यातले लोक ऊसतोडीला 80% लोक ऊसतोडीला जात होते आबासाहेबांनी पाणी आणल्यामुळं आज आमचं गाव म्हणजे जगाच्या पातळीवर पुढं आलंय. शहाजीबापून काय काम केले ते? आम्ही त्यांचं नाव सुद्धा बघत नाही आणि काहीच बघत नाही आम्ही मागाय सुद्धा जात नाही त्यांना काय कमिशनसाठी ते योजना आणलेल्या असते त्यांनी टक्केवारी घेतात आणि ती योजना कागदपत्र केलेली जाते त्यांची. लाडकी बहिणीचे पैसे मिळणार घरी काय करायचं गोड तेल 30 रुपये किलो वाढलं आता लाडक्या बहिणीच काय करायचं. माळ कधी बसलाय? माळ आमची लय 20-25 वर्ष 20-25 वर्ष आहे. काय म्हणते माळकरी माणसाचं काय म्हणणं आहे? आम्ही बाबासाहेब बाबासाहेब निवडून देणार का पण? बाबासाहेबांना होतो ठाकरे हा बस बर. दुसरं काय नाही. शिवसेनेचा वाघ तुमच्यातला शिवसेने वाघ गेला आता कुठे गेला? ढगात गेला ढगात. हा नाही बर ठीक आहे. राम राम. काय नाव साहेब? नानासो भगवान काय करता काम? हॉटेल व्यवसाय. हॉटेल व्यवसाय. तू तरी हॉटेल आहे का? बरं. आता हॉटेलमध्ये रोज नवीन नवीन माणसं येतील भागातली गावातली खेड्यातली लोक येतील. काय म्हणते आमदारकीविषयी? बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख अहो नवीन माणूस आहे. शहाजीबापू जुना माणूस आहे. दिवे निवडून आणला त्याला. शहाजी बापू जुना माणूस असला तरी पण कसं आहे बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुखांची अस्मिता आहे हा आणि आम्हाला गणपतराव देशमुखांची अस्मिता जपायचं काम करायचं. आबाले कालवा करायचा. आबाले रान आणलाय तर बघा आबा काय म्हणतो. बोला काय म्हणता? काय हा तिकडे तिकडे करून काय चालू आहे? नाही नाही काय नाही तुमचं काय म्हणणं काय आहे मला सांगा. मला सांगायचं आमदार कोणला करायचं? बाबासाहेब आमचं फिक्सच आहे ते, त्याला काय. कधी ठरलं फिक्स? अहो ज्या दिवशी बाबासाहेबांनी पदार्पण केलं हा राजकारणामध्ये हा आणि गाव भेटी चालू केल्या त्या दिवशीच फिक्स झाले बाबासाहेब हे आमदार आहेत. विषय संपला. का बाबासाहेबच का निवडून द्यायचं? आतापर्यंत गणपतराव आबासाहेब देशमुख आमचे आमदार होते तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या बांधाला लाईटीची एखादी वायर कट करायचं होतं वायरमॅन दादा विचार करत होतं. हा आता अहो दिवसा डेप्या कट केल्या आणि रात्रीचा फोन शहाजीबापूला केलं का आमच्या आईला म्हणून लागलं शिवे द्यायला. ते व्हायरल असतो हं. मग तसं आमच्या आबासाहेबांचा एखादा दावा व्हायरल रेकॉर्ड किंवा एखाद्या वायरमॅनला दम दिलेला दावा अभ्यास पूर्ण विधानसभेत प्रश्न मांडणारा एकमेव ऑल ओरल्ड मधला नेता आहे तो. ऑल ओरल्ड भारत वगैरे नाही महाराष्ट्र नाही ऑल ओरल्ड बेस्ट सिटीजन्स ऑफ इंडिया राष्ट्रपती पदाच्या लेवलचा माणूस बर आबासाहेब आणि त्यांचा आता जो असणारा नातू बाबासाहेब त्याच लेवलचा. त्यामुळे आम्ही त्यांना निवडून दोघा साम्य काय वाटतं का? सेम आहे म्हणून तर सांगितलं की तुम्हाला दोघांमध्ये साम्य आहे म्हणून तर आम्ही बाबासाहेबांना निवडले. बर हा आता शहाजीबापू सांगते तुम्ही किती कोटी निधी सांगोलमध्ये आणलाय कामं केली गावात लोकांची. ते कसं आहे माहिती का त्यांचा निधी आणला असेल ठराविक त्यांच्या कार्यकर्त्यांना माहित असेल की बाबा आमची कामं झाली ते न झाली. आमच्यात तर कामाचं नाव नाही त्या निधीचं नाव नाही शहाजीबापूचं बी नाव नाही. बर हा मग आता काय म्हणून सांगणार आम्ही शहाजीबापूला? बर आम्हाला कुठल्या नेत्याला नावं ठेवायची नाहीत पण आमचा एकमेव नेता आम्ही निवडून देणार ओनली बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख आणि किती पण तयारी करायचं तो विषय त्यांचा गौण आहे. हा उभं राहायचं जरी त्यांनी उभा राहिलं तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार नाही. नाही. बर आम्ही एक ठरवलेलं ज्या दिवशी मी पहिल्यांदाच सांगितलं ज्या दिवशी बाबासाहेबांनी पदार्पण केलं त्या दिवशी ठरलं अलिबागला ज्या वेळेला मेळावा झाला त्याच्यात ठरलं काय पडलं 700 मतांना? अहो ते चुकून झालं काय गद्दार निघले ना आपल्यातली त्यामुळे गोळ झाला. 700 मत मध्ये काही लय मोठी बाब नाही. त्याने बापच बदललं ना. बाप बदलल्यामुळे जखमारी झाल्या पण आता त्यांच्या लक्षात आले ना आपण केलेल्या चुका त्यांच्या लक्षात आले त्यामुळे ह्या बारीनंतर मला वाटतं की ते चुकणार नाहीत. आता आम्ही जुनोनीमध्ये गेलतो तिथं मग पुढारी शेकअप चांगलं आहे म्हणते काम करता. अहो तुम्ही पुढाऱ्याकडे बघू ना तुम्ही नेत्याकडे बघा की तुम्ही डायरेक्ट जावा ना नेत्याला नेत्यानं तुमची भेट नाकारली तर मग बोला ना. तुम्हाला पुढाऱ्यांच्या मागे लागायचं करायचं. तुम्हाला मेन नेता जर भेट देत नसेल किंवा काय गरज आहे तसा नेताच आहे आपला. पहिल्यापासून आबासाहेब हे तेच होतं आणि बाबासाहेब बी आज तेच करतात. त्यामुळे मध्यस्थींचा काय संबंध आहे मध्यस्थीला तुम्ही नाव ठेवायची काय गरज नाही. तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट काय असेल ते कनेक्शन नेत्या संगती मोठ्या करा ना. लोकसभेला भाषेला मत लय पडले गावात कुठल्या कोण म्हणलं म्हणलं कोण चर्चा ऐकायला चर्चा करणार करते आता चर्चा करायला काय लोक जगाच्या तोंडाला हात लावायचा. पाऊस पडणार पण या सगळ्याला निबार पडणार कोणाकडनं कोणीकडे बी पडू द्या पण घोळ झाला का नाही पावसाचा पाऊस पडलेला खमकी होती का
आता थंड आली का नाही बर पावसाचं तुम्ही डोक्यातच घेऊ नका आता जे वयाचं आहे ते होणार किती मतांनी आणि विजय? पक्क होणार कोणाला किती मतं? आमचा तर माझा वैयक्तिक मत आहे की 35 पासून पुढं 35,000 पासून पुढे पुढं विजय हा कोणी कसं बी होणार इकडं? कोणी उभा राहू देऊ हा हा. विजय फिक्स आहे आणि आमचा आबासाहेबाचा एक शब्द होता हा विरोधकाल आणि पहिला शब्द कुठं दिला त्याने बाजार समितीमध्ये सभा घेतली पहिल्यांदा त्यावेळेला केला त्या काळी काय त्यांचं बिनसलं मला माहित नाही पण आबासाहेबांनी सांगितले भाटार फाडल्यावर टार 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 विरोधकाला फाडणार तसं या बारीनं आम्ही सुद्धा कामच भाटार फाडल्यावर करणार आहे, असा आवाजच आला पाहिजे सुट्टी नाही आता हा? बर येडं खुळं महत्वाची प्रतिक्रिया आणि बेधडक प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळते नमस्कार नमस्कार येन बाबासाहेब सारखा अडकवलाय अडकवलं बाबासाहेब आमचा दुसरा असा असं आहे काय बर आता आपण पुन्हा मागत आहे बाबासाहेब देशमुख जाऊन शाहजी आपण मागं पाहिजे. शाहजीबापू कसे आता शाहजीबापू काय आमचे बाबासाहेब देशमुख परंपरेनं आमचं गाव बाबासाहेब देशमुख देशमुख कुटुंबी आहे पाठीमाग आहे अहो तुमचं आजोबा होतं वडील होतं आपण पहिलं पाहिजे तरुण पोर आहे हो नाही असलं तरी बी उच्च शिक्षित तरुण आहे त्यांच्या पाठीमाग आम्ही जाणार ना बर त्यांचे काम आज नवीन आहे शाहजीबापू काय शिक्षण माहिती आहे की झाले हा शाहजीबापू शिक्षण माहिती आहे काय झाले LLB झालेली LLB झाली आहे बी शिक्षण आहे बी. आहे पण ती शेवटी आता त्यांचं वय झालेलं आहे त्यांनी आता शांत बसावं बर तरुण वर आहे बाबासाहेब यांना संधी द्यावं हो हा. संपर्क काय तरुण पोराबरोबर बाबासाहेब होय थेट प्रत्येक कश कॉन्टॅक्ट आहे थेट संवाद आहे हा प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांचा विषय द्या सोडून हा. प्रत्येक सर्वसामान्य लोकांशी कॉन्टॅक्ट आहे आहे सगळे नडी अडचणीला येते जाते बर त्यामुळे गुलाल लावतोय बरं. गुलाल 100% गावात किती मतं पडतील गावातनं नाही बाहेर विरोधकाला जात नाही मागच्या बारीने 149 गेली ती आता ती बी जाणार नाही 149 पडला गेले शाजी बापूला कधी आता पाठीमागच्या वेळी 19 ला 19 ला फक्त 149 मध्ये गेले हा गौरवाडीतून हा आता ती बी जाणार आहे त्यातले थोडेफार अपवाद वगळते थोडीफार राहतील पैसा वाटला तर पैसा वाटायचा पैसा लोकसभेला वाटला होता की हा तरी मतं पडली गेली तिकडं किती गेले तेवढे आता लोकसभेला ह्याच्या अगोदर बी आमच्यात जात होती पण तेवढे त्या प्रमाणात गेले नाही पैशा प्रमाणात गेले नाही पैशावर सगळं चालत नसते काय इथं हा. गौरवाडीत आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय म्हणतोय सांगू यंदा कशाविषयी आमदारकी विषय आमदार की आमचं बाबासाहेब आहेत की बाबासाहेब आहेत. देशमुख हा बाबासाहेब थांबूया ना कशाला बाबासाहेब की नवीन माणूस आहे नाही, नाही. आमचं बाबासाहेब फिक्स आहेत इकडे जुनी माणसं आहे ती दीपक आबा जुनी माणसं आहेत, काय शाहजी काम बाबा आहे आहेत. नाही नाही आमचं बाबासाहेब फिक्स आहेत त्यांच्या बी घरात काय वांदा चालू झालंय त्यांचं कसं आहे माहिती आहे त्यांचा वैयक्तिक घरगुती प्रश्न आहे ते हम्म, आता तुम्ही अनिकेत आणि बाबासाहेब ते विचारलं हम्म. तर एक वेळ आम्ही अनिकेत भैयाला चान्स दिलाय दिलाय हा जनतेने दिला होता बरोबर ते काय वैयक्तिक कोणी नाही दिला हम्म. जनतेने दिला होता हम्म. तर आता आमचं एक विनंती आहे की अनिकेत भैयांना एक वेळा बाबासाहेबांना द्यायचा चान्स बर हा हा बरोबर आहे हा. का एक वेळ बाबासाहेबांना दिला त्यांचा निसर्ग पराभव झाला थोडक्या मतानुसार हम्म. आता यावेळी बाबासाहेबांना चान्स द्यायचा आणि बाबासाहेबांना निवडून आणणार 100%. आणि बाई ऐकतील आपण आम्ही जनता कशाला आहे मग हा जनता आम्ही सांगणार ना त्यांना काय सांगणार त्यांना एक वेळ तुम्हाला चान्स दिलाय हा. भैया हा. एक वेळ आता बाबासाहेबांना देऊया बर बर हा बरोबर आहे का बरोबर हा खरं तर ऐकलं का अनिकेत बाई ऐकलं कारण अनिकेत बाईबद्दल मला असं होतं की आतापर्यंत सातशे मतांना ऐका पावला. आतापर्यंत इतिहास असा आहे की आबासाहेब हे जनतेतूनच उमेदवार ठरवत होतं हम्म, आताचा उमेदवार सुद्धा जनतेतूनच ठरणार हम्म. बर जनता जी उमेदवार ठरवाल हम्म. ती त्यांना मान्य करावं लागेल ना बरोबर हा हा खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपत आबा असताना पराभव झालाय देशमुखांच्या नातो हो बरोबर आहे आता गणपत आबा नाही तर इकडे शहाजी पण फाईट जोरात चालले दीपक आबा एकत्र आले लावू दे फाईट सुपीकच जायला मग बाबासाहेबांना किती बी त्यांनी फाईट लावू द्या किती बी वातावरण तयार करू द्या काय बी करू द्या हा बाबासाहेब हे फिक्स आमदार आहेत आमच्या चांगोल तालुक्यात ऐका गावात किती टक्के मत पडेल अहो 100% पडणार किती टक्के म्हणजे काय यात दुसरा माणूसच नाही 100% मतदान गावचं 100% गावाचं मतदान पडेल त्या ठिकाणी बोललं जाते त्या बाजूला काय जुनी जाणती मस्त माणसं बसली त्यांची नेमकी प्रतिक्रिया त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू खरं तर संध्याकाळचा टाइम आहे लोक अगदी आपल्या शेतातली कामं करून या चौकामध्ये आली नेमकी लोक येणाऱ्या विधानसभेविषयी काय विचार करतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू राम 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 काय लय निवांत बसलं हो निवांत बसलो संध्याकाळी काय किती वय आहे आता माझं 63 63 आहे राजकारण लय बघितले सांगोलचं मग सांगतो वेळ पण मी सर्व्हिसला होतो मुंबईला आता आलो 4 वर्ष झाली काय करतो सर्व्हिस तिकडे बीपीटीला सर्व्हिसला बर बर मग तरी चाका चोळा असेल काय सांगोल 100% होतं ध्यान असेल राजकारणात होय काय होतं पहिलं कसं होतं राजकारण पहिलं चांगलं होतं राजकारण हा आता या 5 वर्षात आता 5 वर्षात काय आहे ते दिसते आम्हाला पहिलं होतं ते चांगलं होतं बर ही 5 वर्ष सक्सेस झाली वाया गेली सक्सेस म्हणणारच नाही आम्ही झालीच नाही सक्सेस तर काय बर आबासाहेब होतं तेव्हा वेगळं होतं सगळं वातावरण कुठे गेलं कुठे आणलेलं पैसे आता कुठे गेलं काय म्हणजे आमच्याकडे तर काय दिसत नाही गावात आम्हाला इथं
मुतारी सोना आहे गावात आमच्या काय सुद्धा आम्हाला काय सांगणार बंगला बांधलाय म्हणे कुठं? बांधला असेल त्याला राहण्यासाठी. हा हा हा. आता काय करायचं यंदा आमदारकीला? आमदारकीला आम्ही बाबासाहेबांना निवडून देणार. बाबासाहेबांना. आमचं मत तर बाबासाहेबांना. बर. हा. आणि किती बाई उभं राहायचं? आता ते दोघांनी त्याचा विचार केला पाहिजे त्याच्या कुटुंबातला. पण आमचं मत तर शकापला आहे आणि जास्त करून बाबासाहेब उभा राहिले तर बाबासाहेब मत आमचं आहे. हो. शहाजी आपण नाही अजिबात. शहाजी बोलत नाही बाबासाहेब बोलत नाही. नाही बोलायचा सवालच नाही ना. कुठे तरी आम्हाला योग्य वाटेल तेच आम्ही करणार. बर बर बर. त्यामुळे आहे पाठीमाग. नमस्कार. नमस्कार. मिशाल लय ताव दिलाय. पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून बर. आपल्या तराटामध्ये ठेवायचं. होय. आता इथं कुणा मिशोर ताव मारायचा तालुक्यात? आता तालुक्यात हा. तर पहिला गणपतराव होता तर त्या पाठीमागे बाबासाहेब. ठरवून बिरून आलाय सगळी बाबासाहेब. नाही पण मी आज 40 वर्ष झालं राजकारण करतोय. 10 वर्ष तंटामुक्त अध्यक्ष होतो. 10 वर्ष सदस्य होतो. बर. एक आबासाहेबाचं प्रामाणिकपणा त्याच्या पाठीमाग बाबासाहेबा सुद्धा प्रामाणिकपणा आम्ही पाहिलाय म्हणून त्याला द्यायचं आहे. शांतता आहे, समाधानीकडे आहे बर बर. हा. म्हणून त्याला निवडून द्यायचं. बर. असं आबांची काय आठवण सांगायला एखादी? आबांची हा. आठवण सांगाय का हा. सांगणार की सांगा एखादी आठवण चांगली. काय आठवत आहे बाबा आवाजबद्दल? जुनोनीला छावणी काढली. हा. मला वाटतं 2002 ला काढली काही. त्याच्यानंतर पुढे काय दिवस गेलो इथं ह्याला आमच्या गावात काढली होती. जनावर जगवली. दुष्काळात लोकांना 72च्या कामं दिली सडकांची ह्याची. मी तेवढा 18 वर्षात होतो. एखादी सडको घ्यायची एखादीशी घेत नव्हते. मग त्या माणसाला विसरून चालणार का? बर बर. हा. काम आहे ती पहिली काम आहे ती सडका केल्या त्या. आमच्या मळ्यात येऊन स्वतः आम्ही सारखं वरडायचो बाबा आम्हाला रस्ता नाही. त्यावेळेला आबासाहेब स्वतः आमच्या जे मळ्यापर्यंत आलं गडदे पांढरे वस्ती इथपर्यंत येऊन त्याने पांद होती ती पांद रस्ता मंजूर केला. आणि रस्ता किती जर तक्रार झाली तर प्रत्येक वेळेला वेळोवेळी यायचा. ही बरीच दिवसाची गोष्ट आहे. आता तुमचं गाव आहे ते डाळिंबीचा आगार म्हणून ओळखलं जाते संपूर्ण महाराष्ट्रभर. हो झाले. आणि त्यात गणपताबांचं काय श्रेय येतं? गणपताबा श्रेय नाही तर गणपताबामुळे तर आज तलाव पाटबंधार म्हणा ती बंधार झाले तर जागोजाग. बर बर. ती गणपतराव आबाच्या मुळेच तर आमची डाळिंबी हे लागली. पाणी नसल्यावर डाळिंबी येणार कुठनं? बरोबर. हा हा. मग आज टेंबूच्या पाण्याला आमदार संघ आम्ही कृष्णाला काय ते टेंबूला गेलो होतो. त्यावेळेला आमच्या संघ बसून जेवलं. ती लोक अंगावर आली आबासाहेबाच्या. तरी आबासाहेबांना सहनशीलता घेऊन त्या लोकांना विनंती केली बाबांनो आम्ही पाहुणा आलोय तुमच्या घरी आणि आम्हाला जेवण वाढणं कमी पडते. तुमचं पाणी दादागिरीने नेत नाही. त्यांनी शिव्या दिल्या लोकांनी त्यांना. त्यावेळेला आबासाहेबांनी सांगितलं मी तुमचं पाणी दांडगावर नेत नाही. तुम्ही जेवण शिल्लक राहिलं तरच न्या. आता हे सगळं बाबासाहेब जुळला खाली. आता कसं आहे बरं का अनिकेतनं जर थोडं समजून घेतलं तर जुळू शकते. हा. पण त्या दोघात तेढ लागली तर मग आता काय आपला बिला. तिसऱ्याचा फायदा होऊ शकतो दोघांना. हा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा. दोघांनी समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. जाणता माणूस म्हणून काय सांगता नाही त्यांना? त्यांना हा. सांगणार की हा. काय सांगते त्यांना? ऐकते ती बघते त्यांना नाही ना ती. नाही सांगणार की बाबा नो हुशार कोण आहे त्यानंच उभा राहा. उगाच तुम्ही काय तर केलं तर तिसऱ्या फायदा होणार आहे. तुमच्यात तुम्ही मिटवा असं आम्ही शेवटच्या क्षणी जाऊन सांगणार. बर. होय गावाच्या शहाजी बापूचं कामकाज कसं वाटतंय? शहाजी बापूस काय लुटालुटीन दुसरं काय आता वाळूच्या वाल्याकडे पैसे घे हा. पुन्हा त्या ह्याच्याकडे पैसे घे कंत्राटदाराकडं किती चालू आहे आता दुसरं काय. बर. लोकांचं काय समाधान. विकास काय केला नाही? कशा विकास आमच्यात मुतारी सुद्धा नाही विकास कसला आला. हा. बर. बापूला किती मत पडतील गावात? बापूला मत तरी पण आता कसं आहे लोकांचा कौल पैशा पुढे सगळं पिक आहे. रात्री लोक पैशावर रात्री. पैशावर जाते तसलाच काळ झालाय ना आता. हा. बर. काही प्रामाणिकपणा ही इकलाय लोकांनी. हा हा प्रामाणिकपणा हा राहिला नाही. हा. बापू पैसे वाटेल. वाटणार की आता त्याला ते पैसे तेवढं मिळत म्हटल्यावर ना हा हा. वाटलं पाहिजे. वाटलं पाहिजे त्याच्याकडे पैसा तर काय ते खालनं उचलतोय ना हा हा. मग त्यामुळे ते करणार. बर. एक जाणता माणूस आहे कसं होईल राजकारण? कुणा विरोध कोण लागेल? कोणाच्यावर म्हणजे बाबा काय करतील? उभं राहतील थांबतील? आता दीपक आबाज शहाजी बापून ती एक होते तर का थांबते आता कसं सांगावं. फक्त ह्या दोन्हीतला तेढ मिटली का मग आम्ही आळे देऊन बाबासाहेबला निवडून आणणार. गेल्या वेळेस कसं काय पाडलं 700 मतात? गेल्या वर्षी सुद्धा आम्ही जमतो तेवढं आमच्या गावाने मी स्वतः 15 दिवस घरी गेलो नाही. 15 दिवस प्रयत्न केला पण शेवटी इमानदारी लोकांनी केल्या. इमानदारी लोक नाही. लोकांनी केल्या. आता तुम्ही माझ्या संग बोलताय. आता तुम्ही काय करताय नेमकं तुमचं
काय माहितीये फक्त प्रामाणिकपणा जे बोलतोय ते पाळलं पाहिजे, बरोबर. हा याला महत्व आहे. बर. तर ती चालते. म्हणजे शेतकरी कामगार पक्ष पण फुटीर लोक आहेत ते आहेत. तर आता एक विश्वास वाटतोय गुलाल लागेल असं वाटतंय का? असं वाटतंय आम्हाला. बाबा अनिकेतनं पाठिंबा घेतले नाही, अगदी गुलाल लागायचा आम्ही तेवढा प्रयत्न बी करणार. अनुभवी प्रतिक्रिया पाण्याच्या विषयी असेल, सांगोलच्या राजकारणाविषयी असेल आणि देशमुख कुटुंबाचं बंधुत्व जर दोघांचं मिटलं तर बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार आहेत असं आजोबांचं म्हणणं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव साहेब? विशाल गुडी. बर. काय करता काम? हाय हॉटेलचा व्यवसाय चिरेमिरचे. बर बर बर. काय म्हणते डाळिंब भाग इकडला? हो एक नंबर आहे. आहे मध्ये काय कमी झाली ना कुठल्या रोगामुळे? रोगानं कमी झालं तरी शेतकरी आमचा मी एकदम लेटेस्ट मध्ये सगळ्या गोष्टी करून तयार करून करणार हा सगळ्या गोष्टीला मात करत पुढे आलेला आहे. बर. आता कोणा लेटेस्ट आमदार कोण आणणार इकडे? कोणाला मात करायचं? बाबासाहेब देशमुख निवडून आणायचं 100%. बाबासाहेब देशमुख आणायचं? 100% आणायचं. शहाजीबापूचा कोण माणूस आहे नाही गावात भेटतोय ना आम्हाला? नाही गावात कसं आहे माहितीये का, काम करणाऱ्या माणसाला प्राधान्य देणारं गाव हा. आहे आणि सुशिक्षित वर्ग जास्त आहे. त्यामुळं काम करणारा माणूस लोकांना माहिती आहे ना काम करणारा कोण आहे आणि कोण करू शकतो. बापून केलंय ते काम? बापूची कामच नाहीत गावात. रस्ता ते केलं पण गावाकडे? नाही नाही कुठे आहे बघा येताना तुम्ही बघितलं असेल. बर. 100. नाही 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 काय सुद्धा कशावर गॅरंटी काय वाटते की बाबासाहेब देशमुख योग्य? नाही. बाबासाहेब देशमुखचं काम आहे. आज सर्वसामान्य माणूस तुम्ही जरी आता कॉल केला तरी 5व्या मिनिटाला कॉल म्हणजे जरी कामात जरी असेल तर लगेच तुमचा फोन उचलणार आणि योगदान देणार. बर. कुठल्याही गोष्टीला कुठलंही तुमचं बारीक चिरीक काम असलं तरी तुम्ही गेला तरी त्या कामाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे देत असतात. बर बर. 100. फक्त गेल्या वेळेस गणपत आबा असताना पराभव झालाय. यावेळेस गणपत आबा नाही तर नाही 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 आता जरी नसलं तरी पण आता योगदान चांगलं आहे त्यांचं. आज अनिकेत भयांचं कसं होतं, 1 वर्ष इलेक्शन लढलं आणि 1 वर्ष थांबल्याने गेलो निघून. पण 4 वर्षात बाबासाहेब देशमुखचं जे काम आहे का नाही ते लोकांना सर्वसामान्य माणसांना आवडलेलं काम. आज वरले फळेचा विषय सोडून द्या पण सर्वसामान्य 100% माणूस बाबासाहेब देशमुखच्या पाठीमागे आहे. 100%. ठीक आहे. बाबा बाबासाहेबांचे आम्हाला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला बाबासाहेब पुढे येऊन काम करतात हा आणि काय बाड अडचण पाणी असेल काय पण दूर करतात आमचे. बर. आणि आमचे मत असंच की बाबा देशमुखच निवडावं असेल आमचं निवडावं. मत आहे. हा. राम राम. राम राम. नाही निवांत आपला राऊंड मारून बसला इथं असतं रोज आपले दिवस माळताना गावात शेतीतलं बघून. शेतीतलं बघून. आता निवडणुकीत पण राजकारण तापायला लागले. हा वेगळ्या चर्चा ते सांगोल मध्ये बर. काय चर्चा काय होती बसल्या गप्पा कोणा असते इकडे? चर्चा इथं आमदारच्या नातवाच्या इथं बाबासाहेब. बाबासाहेबांच्या हा कशाला टेन्शन त्यांना थांबू झाला नवीन माणूस आहे. आमचं ते रक्तातच मिसळलंय 7 पिढ्यापासून ती बाबासाहेब. बर. बदलाव असं वाटत नाही एकदा? नाही नाही जुनं ती सोनं नव्याला काय करायचं. बर. आमदारचं पुढे चाललं पाहिजे का नाही. हा शहाजीबाबू काय चालत नाही वर? आबासाहेबाच उपकार लय आहेत गावावर. बर. हा त्यांचंच हे करणार आहे आम्ही. उपर फेडायची संधी आली का आता? होय होय हा मतदान करताय मग बाबासाहेब? होय होय हा कधी गाठ भेट असते का? होय बर. फोनवर असतं 4-2 रोजात सांगोलला गेले असते गाठात. अशी ओळख आहे डायरेक्ट? हो बाबासाहेबची आमची घरच्यासारखी ओळख आहे. हा येते का गाव सुख दुकान चांगलं हो असतं? हो. बर. आमदार येते का तुमचं सुख दुकान इकडे? नाही नाही आपली त्यांची ओळख बी नाही कधी त्यांना बघितलं पण नाही जास्त. दिसलं नाही ते कधी? नाही ठीक माळकरी माणूस भेटला आता पहिल्यांदा आपल्या पंढरपुरात. असं तेवढी उंडे उडी पाहिजे आपलं मान आहे ते. ठीक. हा, काय म्हणतोय माळकरी माणूस काय म्हणतोय यंदा इकडे? माळकरी माणूस काय म्हणतो माळकरी माणसांचा विचार झालेला आहे. झालाय? होय. कसं आहे कोणाकडे बटन दाबायचं? बटन आता संपूर्ण तालुक्याचा हा विधानसभेचा विषय आहे ना. आमदारकीचा. हा संपूर्ण तालुका बाबासाहेब देशमुखच्या पाठीमागं. प्रत्येक गावात माझं जाणं येणं असते. हा आमचं आता वैयक्तिक काम बाबासाहेब देशमुख आबासाहेबापासून आम्ही काम काहीच केलं नाही. हा पण त्यांच्याविषयी जी एक आस्था आहे ती प्रत्येक गावातल्या लोकांच्या मध्ये अजूनही जागृत आहे. आणि या वेळेला 100% लोक ते बाबासाहेबाला निवडून देऊन सिद्ध करतील. 1% बाबासाहेब आहेत. कुठे काढून काढल्या? अहो गोंड्या पायी आम्ही बागत चाललोय झोपायला. बागा शेतकरी माणूस आहे मी राव. म्हणजे बाग काय मालावर आहे? हा मालावर आहे. सोनाची टाच आहे हो चोरा चुलट्या जरा काय? भ्या कसं काय गावात होतंय राव. होतं या? हो चोरा चुलट्या भ्या होते जरा. बर बर. आता कसं आमदारकीच काय म्हणते माणसं इकडे? आमदारकीच माणसं म्हणते ती बाबासाहेब यावं असं अपेक्षा सगळ्यांची. अपेक्षा असून काय यायला पाहिजे? अहो येणार 1% 100% बाबासाहेब येणार. अहो विकास मागे केलं पाहिजे. शहाजी विकास केला म्हणते. कशाचा विकास आहे शाहजी बापूचा? बर थांबा साहेब तुम्ही कुठे जॉबला काय? हा कुठं? मुंबईला मुंबईला. काय सुट्टी का काय आता? सुट्टी सुट्टीला आता परत आहे अजून? उद्या सकाळी मग परत मतदानाला मतदानाला येणार यायचं. येऊन कुणाला बटन दाबाय? बाबासाहेब देशमुख. भाऊसाहेब देशमुखांना का बरं? का बरं म्हणजे त्याच्या आजोबांनी एवढं आमच्यासाठी आयुष्य घालवले तो आता घालवतोय.
हा शहाजी बापू घालवता येतं. त्यांनी कुठं आम्ही बघितलंच नाही ते कसला आहे तो शाजीबाग. खोके घेऊन पळाल्यापासून त्याचं कुठं नामोनिशाण गावात आलाच नाही तो. तर संपर्क नसतो गावा त्यांचा. बघितलंच नाही आम्ही त्याला. तर असं सुख दुःखाची कोणाच्या येत येतं. कुठं त्यानं सांगू द्या ना येऊन इथं. हा त्यांना असं ठराविक सांगू द्या. इथली 2 माणसं घेऊन देशमुख तिथं. रोज आहे. आता उद्या सकाळ काय घडू त्या गावात हा पाठच हजर आहे. बर आता तुम्ही मुंबईला आहे तिकडं. अहो आम्ही रोज मुंबईला आहे म्हणजे काय कायमस्वरूपी आहे. महिन्यात चक्कर असतेच ना. बाबासाहेबांशी काय संपर्क ते असतो. मग असतो ना. फोन बिना हात नंबर असतो. कोण असतो येतात आमच्याकडे. तिथपर्यंत येतात ते. ओळख डायरेक्ट आहे. हो बर घरी येऊन जेवण करून जातात. आम्ही त्यांच्याकडे जातो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपत आपण या मतदारसंघामध्ये जवळपास 50-55 वर्ष प्रतिनिधित्व केलं. तरी पण तरुणाकडून सांगण्यात की या भागात रोजगार निर्मिती कुठे केली नाही त्यांनी. रोजगार आता ही पाणी बिनी कुठून आले. रोजगार काय तो डायरेक्ट घरात येऊन रोजगार द्यायचा असतो. एमआयडी सारखा एखादा प्रकल्प उभा करायला पाहिजे होते. करणार ना आता त्यांना. या भागामध्ये दुष्काळी भाग. पहिला पाणी नव्हतं. लोक 6-6 महिने ऊस तोडायला जात होते. आमचे आई वडील आजोबा चुलत बाकी गावातले लोक. मग ते आता बंद झालं ना. मग आता पाणी आलं म्हणून लोक शेती डाळिंब हे ते करायला लागली ना. बरोबर. पाणी नसतं काय केलं तर बाजूचे गाव करत नाही. त्यामुळे बाबासाहेब पाठीमाग पुढे परत एकदा उभं राहायचं. अहो, परत काय ते असंच 50-55 वर्षी तो पण येणारच आता. पुनरावृत्ती होणार इकडं. ती चूक मागे लोकांनी केली ते लोकांना पण कळलंय ना आता. पश्चाताप झाला इकडं. पश्चाताप म्हणजे हलका झालेला नसेल. नमस्कार. नमस्कार. नाही गावात आलो का काजू बदाम खाण्याचं आपल्याला दूध प्यायचं. बरोबर आहे. मला तरी लई गावात होय आता झालं हे चालू असं सप्ताह असतोय आमच्यात. हो बरं मोठा असतोय सप्ताह. होय बर काय म्हणणं आहे माळकरी आता आमदार केले हे आम्ही ह्याला ह्यांच्या देशमुखकडेच असतोय. देशमुखकडं. होय कधीपासून. हे पूर्वीपासून आमचं वडील बी असतं आम्ही बी तिथं आहे. बर काय म्हणते इकडे आमदार आमदारकी आबासाहेब प्रतिकृती बाबासाहेब. आबासाहेबांचं रूप बाबासाहेबच. बाबासाहेबच बर देता निवडून 100%. आणि विद्यमान आमदारचं काय करायचं. विद्यमान आमदारचं आता सध्या तर ते त्यांचं म्हणजे काय नाहीच. हा त्यांचं वातावरण स्वतः हेच आहे. नाही हॉटेलचा विषय काय हो. हा त्यांनी केलेच काय सांगायचं तेवढं. एक तर काम जाऊ चला गावरवाडी एक तर त्यानं सांगा माझं ही काम आहे गाव. कुठल्याही माणसाला एखाद्या विचारतेच काम कुठलं आहे म्हणून सांगा. वाया गेली आहे 5 वर्ष. बरं तुम्ही आता एवढ्या विषयी मुलाखत घेतली गावात. कोणी तुम्हाला सांगितलं का हे काम बापून केले. काय बापा माणूस गाठ सांगेल की. त्याचा माणूसच पाहिजे का नाही का. त्यानं कामच केलं तर माणूस सांगल. आहे नाही गावात माणूस कोण. आता तुम्हाला तर ते दिसलाच नसणार. 20-25 लोक गाठपट्टी पण काय दिसणार मग दिसणारच नाही. कारण कामच नाही तर कसं दिसणार. बर त्यांचं काम पाहिजे का नाही. आता कसं आता काय बाबासाहेबच की दुसरं कोण आहे. बाबासाहेब हा गाव वनवे होते काय. वनवेज आहे पहिल्यापासूनच वनवे. हा भाजपला कशी काय मतं पडली ना. भाजपला ती खासदारकीचा विषय आहे. हा. आमदारकीचा विषय वेगळा राहतो. बर त्याचा काय संबंध आहे. पैसे कोण घ्यायला लागले. तुला काय पाहिजे असलं आम्ही देतो म्हणा. हा बर आमदारला जायचं. हा हा लोक कमी नाही इकडं. अहो काय कमी आहे काय संबंधच नाही. डाळिंब भरपूर पिकतंय. काय कमी आहे पैशाला माणसाला. बर लोक कुठं कार्यक्रम करतात. मी सगळं करतो. बर काय काय करतात ना. ओवी मधनं हा मोठं कार्यक्रम. मोठं बर आता इथे वळवी कोणाची काय आहे सांगोलमध्ये. सांगोलमध्ये हा? सांगोल्याचं प्रतिबिंब आबा माझे पांडुरंग. हा सांगोल्याचा कोयनेर हिरा आबा माझे येणार पुन्हा. हा 2024 बाबासाहेब येणार फिक्स. फिक्स आमचा माझा संदेश आहे. हा घ्यावा ऐकून सगळ्यांनी. बर हा शाहिरीचा संदेश आहे. माझा रोज ओवीतच आहे होटल. हा बर 2024 बाबासाहेब हळी देऊन येणार विश्वास आहे. विश्वास आहे. बर माझ्या कुटुंबाचा आहे किंवा गावाचा आहे माझ्या कार्यक्रमवाल्याचा आहे. बर हा ह्यात आपण क्लिअर आहे. नमस्कार. नमस्कार. पुढे नाही काय नाही साधा शेतकरी. साधा शेतकरी आहे. हा बर काय आता राहणार. डाळिंब बर डाळिंब आणि द्राक्ष काय म्हणते डाळिंबी काय म्हणते ह्या भागातली. चांगलं आहे. डाळिंबाचं गाव म्हणूनच गौरवडीची ओळख आहे. बरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर हो, चर्चेत हो, आहे. चर्चेत मध्ये आहे. कधी पिन होल मरगुमाळ बरंच गेले. आहे त्याच्यावरती आमच्या सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. एकात्मिक काम केलं आणि चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं. सक्सेस झाले आता. सक्सेस झालेले आहेत. कमान कुठे त्या घरावरती चित्र दिसले मला. हो आहे की. हाय हे नागाई कॉम्प्लेक्स आहे त्यांच्या शिंगाडे काकासो शिंगाडे यांनी डाळिंबाची आस्था जपण्यासाठी त्यांनी त्यांच्या इमारतीवरच डाळिंबाच चित्र हे केलं. प्रेम आहे डाळिंब. डाळिंबावर 100% प्रेम आहे. आता इथे 100% प्रेम कुठल्या नेत्यावर आहे. इथं सगळ्यात जास्त म्हणलं तर 100% म्हणलं तर बाबासाहेब देशमुख. 100% हा नवीन आहे बाबासाहेब देशमुख. बाकीचे आहे ते दीपक आबा आहेत तिकडून शाजी बाप्पा माणसं येते ती आणली पाहिजे पुढं. आमच्यासाठी नवीन नाहीत ना. बर हा
आमच्यासाठी नवीन नाहीत, हा. गौडवाडीसाठी नवीन नाहीत. बर गौडवाडी गाव हे स्वर्गीय आबासाहेबांचं गणपतराव देशमुखांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि गौडवाडी गाव गणपतराव देशमुखांचे आणि आमच्या गावचे संबंध इतके जवळचे आहेत. कोण पण आमच्या गावातला साधा माणूस जरी गेला आणि गावचं नाव जरी सांगितलं तर आबासाहेब त्यांचं काम करायचे. बर त्यामुळं तळागाळातलं कार्यकर्ता हा विशेष बाजूला राहिला, पण डायरेक्ट मतदार हा शेतकरी कामगार पक्षाशी आणि बाबासाहेबाशी इथं जोडलेला आहे. खरं तर आबासाहेबांची काम करण्याची पद्धती वेगळी होती, कार्यकर्ता हाताळण्याची पद्धती वेगळी होती, भाषण करण्याची पद्धती वेगळी होती, समजून सांगण्याची पद्धती वेगळी होती. सगळं जुळलं आता बाबासाहेबांना. 100% जोडणार. बर काय वाटतंय या सगळ्या दोघांमध्ये? बाप तसा बेटा, हा हा त्या पद्धतीनं हा नातो आहे. बर बर हा त्यांच्यापेक्षा एक काकण चढ असणार. पुढचं वर्ष नाही. पुढचं वर्जन आहे. हा काम करतील चांगलं. 100% काम चांगलं करतील हा. असं आम्हाला 100% विश्वास म्हणण्यापेक्षा आहेच. आम्ही आता बघतो, जवळजवळ 5 वर्ष झालं बघतोय. बाबासाहेबांनी डॉक्टर साहेबांच्या संपर्कात आल्यापासून त्यांची काम करण्याची पद्धत, माणसं हाताळण्याची पद्धत, त्यांचा डायरेक्ट मतदाराशी किंवा डायरेक्ट लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत. असं नाही की इच्छा असणं साहजिकच आहे. कोणाची पूर्ण करायची इच्छा? आता तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त लोकांची पसंती ही बाबासाहेबांना आहे. हा बर अनिकेत भैया उभा राहील तर लोकांनी होऊ शकत नाही. तसं बघायला गेलं तर ते उभा राहणार नाहीत, कारण त्यांना राजकारण कळणार नाहीत की ते असे नाहीत ते. आणि अनिकेत भैया समजून घेतील, ते पण आमचेच आहेत. बरोबर. काय कारण आहे पाठीमागं? अनिकेत भैयाला उमेदवारी दिली, गणपत आबा असताना त्यांना उमेदवारी दिली, त्यांचा पराभव झाला. अगदी 700 मतांचा पराभव म्हणजे मोठा पराभव नाही त्यांचा. त्यांच्या पाठीमागे बाबासाहेबांना स्वीकारण्याचं काय कारण आहे? अनिकेत भैया त्यांच्या शिक्षणासाठी तालुक्यातून बाहेर गेले, त्यावेळेस आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांनीच तिथं बाबा तालुक्याला आपल्याला कोणतरी नेतृत्व पाहिजे आणि त्यांच्या हा वारसा कोणतरी चालवला पाहिजे, या उद्देशानं बाबासाहेबांना आम्ही बोलवून घेतलं तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी पण त्या पद्धतीनं काम केलं. बाबासाहेबांनी जनसंपर्क ठेवला आणि त्या हिशोबानं त्यांचं काम पुढे चालत राहिलं. 2019ला शहाजीबापूला किती मत होती गावात? 180 मत होती. त्यामध्ये काय वाढ झाली आहे का मिळाली? नाही. त्यांचा विकास काय, रस्त्याची कामं बघून काय? नाही. बापूंचं माझ्या माहितीनं गावडोळीला फक्त 2 वेळा येणं झालं, ते पण कोळ्याला जात असताना. 5 वर्षात 2 वेळा झालं. 5 वर्षात 2 वेळा माझ्या माहितीप्रमाणे 2 वेळाच फक्त, ते पण कोळ्याला गेले जात असताना थांबवलं होतं आम्ही. बर ते 180 मध्ये काय वाढ नाही? नाही, उलट कमीच होणार. बर लोकसभेला कसं काय पडली असतं? लोकसभेचं राजकारण गौडवाडीतलं इथलं वेगळं राहतं आणि विधानसभेचं राजकारण वेगळं राहतं. बर त्यामुळे बापूला संधी नाही. पण बापूला संधी नाही. आणि विशेष म्हणजे काय झालंय, आमच्या गावातलं जर डाळिंबाचं गाव असल्यामुळं आणि डाळिंबाचे मुहूर्तमेढ रवण्याचं काम हे आबासाहेबांनी त्या काळात करून ठेवलेलं आहे. कारण लोकांचं 100% लोकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली ते जोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार या ठिकाणातून निवडून जात नाही तोपर्यंत आबासाहेबांना आम्ही श्रद्धांजली पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर. अतिशय महत्वाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळते. खरं तर ग्राउंड रिपोर्टचा शेवट करत असताना बाबासाहेबांनी या भागामध्ये मोठी कामं केली होती. ज्या गावाला डाळिंबीचं आगार म्हणून ओळखलं जातं ते गौडवाडी हे गाव अगदी येशीवरती गावावरती गावाच्या शेतकऱ्यांच्या घरावरती सुद्धा डाळिंबीची चित्र आहेत. पण त्या डाळिंबीचं श्रेय लोकांना कोणाला विचारलं आणि त्याचा थोडा पार्श्वभूमी, त्याचा थोडा इतिहास बघितला तर ह्या भागातली अनेक लोक डाळिंबीच्या आधी त्या ठिकाणी ऊस तोडीला कुठं कोण लोकांच्या मजुऱ्या त्या ठिकाणी जात होती. अतिशय असंच होतं, भकास भाग होता. आणि ज्यावेळेस या भागात पाणी आणलं आणि मोठ्या प्रमाणात क्रांती करून दाखवली ते गणपत आबांनी, त्यामुळे इथल्या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी कुठेतरी डाळिंबीचे पैसे बघायला मिळालं. कितीतरी लोक या डाळिंबीच्या जेवावरती कोट्याधी झाले सुद्धा या गावामध्ये चित्र आहे. अगदी मोठमोठे बंगले या गावामध्ये त्या ठिकाणी डाळिंबीच्या जेवावरती किंवा त्या लोकांच्या कष्टावरती त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग पुन्हा एकदा लोक त्यांचा उपकार फेडण्यासाठी त्या ठिकाणी कुठेतरी बाबासाहेबांच्या पाठीमागं उभा राहायचं असं लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. ग्राउंड रिपोर्टला सुरुवात केल्यापासून अगदी शेवटपर्यंत आपण वेगळ्या चौकामध्ये गेलोय, वेगळ्या लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्यात, पण सातत्यानं त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाविषयी त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाचं जे उपकार आहे त्यांची परतफेड करण्यासाठी पूर्ण लोकांचा पाठिंबा आता तरी या गावातील लोकांचा बाबासाहेबांच्या पाठीमागं उभा राहणार असे चित्र दिसते. विरोधात एक प्रश्न विचारला की शहाजी बापूंनी या मतदारसंघामध्ये कामं केली सांगितले जातात, पण शहाजी बापूंची कामं कुठं आहेत? तर अनेकांनी सांगितले की आमच्या गौडवाडी गावामध्ये शहाजी बापूंचा फक्त 2 वेळा संबंध आला. 2 वेळा शहाजी बापू कमीत कमी येऊन गेले असतील. निधीचा विषय नाही, बाकी कामाचा विषय नाही. शहाजी बापूंनी कामं आणली, ते जे कामं झाली ते टक्केवारीमध्ये गावामध्ये किंवा सांगोलमध्ये कामं झाली ते अनेकाकडून बोलून दाखवलं. सांगोलमध्ये जी सांगोला शांततेचा होता किंवा सांगोला जी सहिष्णुता होता, शहाजी बापूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठं गुंडागिरी असेल किंवा वेगळे गुन्हेगारी या मतदारसंघामध्ये वाढायला लागले असे लोकांकडून त्या ठिकाणी बोलून दाखवलं.
आणि पुन्हा एकदा सांगोला हा शांत आणि संयमी माणसाला दिला पाहिजे, म्हणजे गणपत आबानंतर त्यांचा वारसा चालणारे बाबासाहेबांना दिला जाईल असे देखील प्रतिक्रिया या भागातून बघायला मिळते. संपूर्ण ग्राउंड रिपोर्टचा सारांश घेत असताना या भागातून वनवे त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखच्या पाठीमागे गाव असले चित्र या मतदारसंघामध्ये बघायला मिळते. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, गौडवाडी तालुका सांगोला.